काय अडचण नाही, मला पण अडचण नाही लग्न करायला. आता ते कसं आहे, तुमच्या घरचे म्हणतात बघा काय काय, बघ तुला काय विचारायचं असतं तर परत ते डोक्याला कटकट नसली पाहिजे. तर लग्न झालं की फक्त चूल आणि मुलंच बघितलं पाहिजे. तर पण मला नोकरी करायची होती. नोकरीची गरज काय आहे? बरं तुम्ही काय करता? मी आपल्याला काय करायची काय गरज आहे? तिकडे आपली इटभट्टी आहे आणि खालच्या अंगाला राहण्याच्या हातभट्टी आहे. त्या दोन्हीचा तो हिशोब ठेवला तर तुला मी तेवढा पगार देईल. पण ते प्रत्येक मुलीची इच्छा असते ना, लग्नानंतर काही ना काही करायचं हे ते. कट पोरींची इच्छा असते, मग माझी पण इच्छा आहे सासऱ्याला मला थार गाडी द्यावा. मागितलं का मी काही? नाही, तुम्ही काय नाही मागितलं. हा मग मी मन मारून राहतोय तसं तो मन मारून बाबा नोकरीच करायची तर एक वही घ्यायची, नाही तर एका तुला लॅपटॉप घेऊन देतो, ती लॅपटॉप इथून चालवायला. हा मग त्याची रोज किती इट खपली, 40-50 लिटर दारू खपली ती लिहायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणता आपल्याच बिझनेसला थोडंसं हे करता. हा आपलंच ते लिहून ठेवायचं. चालेल ना. हा हिशोब ठेवायचा पैशाचा. हा करा तुम्ही समजा. आणि गरज पडली तर एखाद्या दिवशी मला पण काय करावं लागतंय, इटभट्टीवर कामगार भेटत नाहीत ना, मग ते चिपकून कालवावं लागतो. या तुमचं नाही का लफडं लपडे लपड्याला कसं होतं, माणूस गुंतून राहतो. आम्ही आज बघायचं म्हणजे लपडं करायचं परवा सोडून द्यायचं, म्हणजे आमचं कधी काय नव्हतंच असं दारा. कळलं का? अहो लपडच नाही, ही लपडं प्रेम असलं तर आम्ही नाही लागत नाही. तर नाही, तुमची बोलायला असं वाटतं की तुम्ही एवढे डेअरिंग वाट होते. एकतरी गर्लफ्रेंड होऊन गेली असं तुमची. अहो गर्लफ्रेंड कसली असते माहित नाही, लफडी तशी लय होती. पण जाऊन आता काय सगळं सांगत बसायचं का? ते आहे. मग तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्याकडून? काय नाही बघ, तुला मागाशी सांगितलं तसं. आता तू म्हणते करायचं तर आमचा हिथून मागे त्या वहीन पेनवर फक्त हिशोब होता. ती एवढी इट गेली, एवढा चिकला आणला, एवढी दारू तयार केली, एवढी फुकली, एवढी आपले ते ही झाली. आणि मग ते आता हिथून पुढे तू कर आणि बाकीचं घर चूल आणि मूल बघ. हा मूल होईन ना वर्षभरात, होईनच की. एवढं लवकर? आपण थोडा टाइम घेऊ ना, एकमेकांना ओळखूयात आधी. जाऊन मग 10च महिन्यात होईन. तसं म्हणलं तर मग लवकर होत असतं. तसं नाही, एकमेकांना ओळखू, बाहेर फिरायला जाऊ मस्त. मला तर फिरायला खूप आवडतं. मला तसलं फिरायला आवडत नाही. फिरायला जायचं असलं तर नदीकडे जाऊ आपण, तिकडे चांगली हिरवळ बाग आहे. आणि मुलगा लगेच नको, म्हणजे 30 वय आता माझं. आणि मग 22 वर्ष म्हणजे 52 वर्ष म्हणजे मी पर काठीवाल्या पोरग हाताखाली यायचं का? हा 3 वर्षात दुसरं होईल. तिथून पुढे त्या पोरांच्या नादीच लागायचं नाही. हा मग तसंच हेच नाही. चांगले उत्तम विचार आहेत तुमचे. मग विचार. हा तसंच पाहिजे. घरदार सगळं व्यवस्थित आहे ना? अरे बांगला आहे आपला बांगला, काय घरदार बघ ती. तुला सांगितलं नाही का तुझ्या बापाने? सांगितलं, पण म्हणलं तुमच्याकडून कन्फर्म करून घ्यावा एकदा. हा बाकी तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्याकडून? मला पण विचारलं तुम्ही जरा काय. अपेक्षा काय नाही. तर एखाद्या दिवशी त्या हातपट्टी कामगार नसला, थोडी ती घ्यावं लागती टेस्ट करायला कशी ती. टेस्ट केल्या मग घरी आला थोडी येड्यावणी करतो, मग तेवढंच फक्त सहन करावं लागेल. दारू? हातपट्टीची ती गावठी दारू, मग टेस्ट करावं लागते ना. टेस्ट का करायची? कशी झाली कशी नाही, लय प्युअर झाली का, थोडी मध्यम आहे का, लयच फार दिम झाली, अशी चेक करावं लागती. अशाने तुम्हाला सवय झाली तर? अरे सवय नाही, मी रोज नाही पित. मी काय एवढं वाटलो काय तुला? एखाद्या दिवशी फक्त आपलं ते थोडं घ्यायचं, त्यात अर्धा लिटर पाणी ओतायचं आणि प्यायची. मग त्यात नाही टेस्ट कळली तर अजून अर्धा लिटर घ्यायची, त्यात अर्धा लिटर पाणी ओतायचं आणि प्यायची. मग एखाद्या दिवशी जर लिटरभर झाली तर घरी आलं मग मी राडा करतो. मग तेवढा फक्त सहन करायचा. अच्छा, असे वय. हा अरे 10,000 रुपये रोज येतोय आपल्याला त्या दारूचा, मग थोडी पिलं म्हणून काय होतंय? बरोबर आहे तुमचं. त्या तुम्ही हा आणि ती हातपट्टी झाली. आता तू एवढी शिकलेली तर एखादा आपण ते तंबाखूचा कारखाना टाकू. सगळं व्यसनच का बरं? व्यसन. अरे व्यसन माणसाला म्हणलं ना तू पिऊ नको, तरी माणूस तिथं आपल्या हातपट्टी पशी दारू न्यायला येणारच. आणि इटाला एकदा ही झालं ना, इट न्यायला कुणीच येत नाही. इट बळच थोडी कपती, त्याच्यापेक्षा आपला इटपट्टीपेक्षा हातपट्टीचा दाना जास्त आहे. चालतंय बघ. आता बघ चल तिकडे बघू काय आहे ती. असलं पसंत सांग त्यांना, नसलं तर राहिलं. मग माझ्या अपेक्षा नाही विचारल्या. गरज
अपेक्षेची. बस आपलं बोलणं झालं, हीच लय झालं. वाटले मला थोडी चांगली, मी सांगतो सांगतोय बापाला आवडली म्हणून. चल लई तर एवढं टाइम घालती, तिकडे हातभट्टीकडे जायचंय. चल चल लवकर. काय आहे ते सांग बापाला, हातभट्टीचा टाइम झालाय माझ्या. असलं कसलं माणूस आहे पण रुबाबदार आहे. मग काय दोघं